तर सामना सुरू होतोय. पहिला चेंडू द्वारकानाथ घेऊन होतोय फलंदाज सरस याच्यासाठी. या सामन्याचा पहिला चेंडू अतिशय सुरेखरीते चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. षटकाराने येथे खातं खोललेलं आहे. सरस याने पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. यानंतर वेताल कोपर आणि गावदेव वेले संघाने तयार राहायचं आहे. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. तर पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. यानंतर द्वारकानाथ पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अप्रतिम असा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय आणखी एक चौकार. दोन चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. काय सुरुवात केलेली आहे मातोश्री चाविंद्र संघाच्या सरस या फलंदाजाने. सरस अशी कामगिरी सरस याची. पहिले दोन चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. नक्कीच प्रेशर मध्ये असतील गोलंदाज. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतय का. आणि एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. अशा प्रकारे सरस हा फलंदाज इथे होईल बाद. यानंतर वेताल कोपर आणि गावदेव वेले या संघाने तयार राहायचं आहे. 10 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथे बाद होतोय. वैयक्तिक 10 धावा काढल्या सरस याने. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून बघितला. मात्र तिसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका मारायच्या नादात सरस हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय सखाराम. नवीन फलंदाज येतोय सखाराम आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे द्वारकानाथ. पहिल्या दोन चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर नक्कीच प्रेशर मध्ये होते. मात्र तिसऱ्या चेंडूवर एक विकेट मिळते द्वारकानाथ यांना. वराल देवी चषक 2025 हे दुपारचं सत्र. फुलटॉस चेंडू व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेला होता. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. 1-11 पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आज जॉली स्पोर्ट कामतगर संघाने चांगला खेळ दाखवला. 2 सामने त्यांनी जिंकले. यावेळचा हा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. धावसंख्या होती ती 17. काय सुरुवात आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदी आक्रमण चढवलेलं आहे गोलंदाज द्वारकानाथ याच्यावर. पुन्हा एकदा द्वारकानाथ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतय. सुदामसाठी हा चेंडू. सुदाम याने षटकाराने खातं खोललं. सरस याने षटकाराने खातं खोललं. फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय बीमरचा नो बॉल. एक धाव मात्र काढलेली आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 19 धावा आणि यानंतरचा फ्री हिट असेल. यानंतरचा फ्री हिट असेल. 19 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. वेलकम महेश दादा पाटील. वराल देवी चषक 2025 मध्ये आपलं सुस्वागतम. यावेळी हा फटका अतिशय सुरेख असा सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आलेल्या आहेत. काय सुरुवात आहे मातोश्री चाविंद्रा संघाची. पहिल्याच ओव्हरमध्ये टार्गेट केलं होतं द्वारकानाथ याला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा काढलेल्या आहेत. चौफेर टोलेबाजी इथे पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये.
इथे मात्र कमबॅक करायला लागेल आणि कमबॅक करण्यासाठी महत्त्वाचा गोलंदाज शैलेश म्हात्रे याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलेश याला आणण्यात आले आहे कारण धावा भरपूर झाल्यात. इथे एक चांगली ओव्हर टाकावी लागेल, चांगला स्पेल हातावा लागेल. त्याच अनुषंगाने शैलेश याला दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी आणण्यात आलं आहे. स्ट्राईकला असतील फलंदाज सुदाम. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आता बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 24. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज सखाराम. सखाराम याच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितला होता. 5 धावांवर खेळतोय. धावसंख्या होती ती 24. 1-24. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 26. 1-26. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये शैलेश हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. शैलेश पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. पाहूया झेल होतय का. प्रयत्न खूप चांगला केला होता द्वारकानाथने, परंतु झेलपर्यंत पोचू शकले नाही. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 28. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सकारामसाठी हा चेंडू. या ओव्हरमध्ये एक अजून मोठा फटका आलेला नाहीये. इथे मात्र चेंडू उडवलाय. पाहूया झेल होतय का. मस्तक पे दस्तक आणि हे षटकार. चौतीस धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि 34 धावा झालेल्या आहेत मातोश्री चाविंद्रा संघाच्या. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना येते मातोश्री चाविंद्रा संघ. कारण समोरचा संघ बघितला तो सुद्धा ताकदवर संघ आहे. इथे मात्र जागा बनवली स्ट्रोकसाठी. चेंडू खेळलाय, जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 36. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. 36 धावा धावफलकावर लागले आहेत. शैलेश पुन्हा एकदा सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज मात्र होईल बाद. सकाराम होतोय बाद. चांगली फलंदाजी आपण बघितली सकाराम याची. त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 18 धावा 18 धावा काढल्या सकाराम याने आऊट होण्यापूर्वी. आणि दुसरा फलंदाज तिथे बाद झालेला आहे मातोश्री चाविंद्रा संघाचा. आणि धावसंख्या आहे 37. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 37 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया षटकामध्ये गावदेवी भादवाडा संघ कमबॅक करतोय का, की मातोश्री चाविंद्रा अजून काही धावा बनवतोय जास्त. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी संजयभाई म्हात्रे स्वतः आलेले आहेत.
आणि फलंदाजीसाठी दिलीप सज्ज होते. नॉन स्ट्राईकला दिलीप असेल, स्ट्राईकला असेल सुदाम. मातोश्री चाविंद्रा आणि गावदेवी भादवड या दोन संघामधला आपण सामना बघत आहोत. त्यानंतर वेताल कोपर आणि गावदेवी वेहले या दोन संघांनी तयार राहायचं आहे. एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, चेंडू हवेत आहे परंतु झेलपर्यंत पोचले शकत नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 39. मिस टाइम फटका होता. चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु गोलंदाज संजयभाई म्हात्रे झेलपर्यंत पोहोचले नाहीत. 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा संजयभाई म्हात्रे गोलंदाज. इथे मात्र चेंडू उडवलाय. फुलटॉस चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतोय. चेक करायचा आहे. ओके. नीट दिसत नाहीये तर चौकाराचा इशारा येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 43. पुन्हा एकदा संजयभाई म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल सुदाम. इथे मात्र सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक येते संजयभाई म्हात्रे यांच्याकडून. धावसंख्या 43. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जायला सीमारेषे बाहेर. षटकार. एकूण 50 धावा झालेल्या आहेत. सुदाम चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सुदाम आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि 1 चौकार. 19 या धावसंख्येवर खेळत आहे. धावसंख्या होते ते 49. 2 बाद 49. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि 49 धावा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या आहे ती 70. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. चेंडू जातोय मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 51. शेवटचा चेंडू या षटकातील. 51 धावा धावफलकावर लागल्या आहेत.
पुन्हा एकदा संजयभाई म्हात्रे सुदामसाठी हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 53. आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 53 धावा बनवल्या गेल्या आहेत. एक मोठी धावसंख्या इथे उभारण्यात यश आलेलं आहे मातोश्री चाविंद्रा संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 23 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि या तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा, एकूण 53 धावा धावपलकावर आलेल्या आहेत. चौथा आणि अंतिम षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय ते बघायचं आहे. यानंतर वेताल कोपर आणि गावदेव वेहले या 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. मच्छिंद्र शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो मच्छिंद्र आणि स्ट्राईकला असेल फलंदाज दिलीप. 53 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे. 1 धाव मात्र मिळते आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या होती ती 55. शेवटचे षटक आहे. मच्छिंद्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. समोर सुदाम. अतिशय सुरेख असा फटका. 1 धाव पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 57 धावा. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये मच्छिंद्र गोलंदाजी करतोय आणि सुदाम मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे आज. मच्छिंद्र पुन्हा एकदा सुदामसाठी चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय दर्जेदार षटकार. 63 धावा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या आहे ती 70. ते आपण वराल जॉली स्पोर्ट कामतगर या संघाने बनवली होती मागच्या सामन्यामध्ये. गावदेवी रांजनोली या संघासमोर त्यांनी 70 धावा बनवल्या होत्या जॉली स्पोर्ट कामतगर या संघाने. पाहूया तो विक्रम इथे मोडला जातोय का. 63 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस चेंडू आणि हाही चेंडू जाईल उंचून आणि लांबच लांब. षटकार. एकूण 70 धावा झालेल्या आहेत. लागोपाठ दुसरा षटकार येतो सुदाम याच्या बॅट मधून आणि सुदाम याचा चौथा षटकार आहे. लागोपाठ दुसरा षटकार सुदाम याच्या बॅट मधून आणि षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. आतापर्यंत 3 फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक नोंदवली गेली आहे. यामध्ये पहिला नाव आहे ते गंगामाता गोंदवलीचा नितीन म्हात्रे, त्यानंतर वीर तानाजी दापोडे या संघाचा ज्ञानदेव पाटील आणि त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाचा नितीन. पुन्हा एकदा मच्छिंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज सुदाम. इथे मात्र पुढे सरसावत फटका खेळलेला आहे. चेंडू येतोय लॉंग ऑफला. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला नाही.
दिलीप यांनी फक्त एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 70. 70 धावा झालेल्या आहेत मातोश्री चाविंद्र या संघाच्या. दिलीप स्ट्राईकला असतील. यावेळी 7 चेंडू स्वयं करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू जातोय आर पार, सीमा पार, चौकार. 74 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 74 आणि या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे 74. याला वेताल कोपर संघाचा कर्णधार आणि गावदेवी वेली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चौथ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न झालेला आहे आणि चौथी धाव सुद्धा जवळजवळ पूर्ण झालेली आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा झालेल्या आहेत आणि 79 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते गावदेवी भादवड या संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या? चला, वेताल कोपर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, वेताल कोपर संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. गावदेवी वेहले संघाचा कर्णधार इथे हजर आहेत. तर वेताल कोपर आणि गावदेवी वेहले या 2 संघादरम्यान इथे नाणेफेक होत आहे. मी महेशजी पाटील यांना विनंती करीन. महेशजी पाटील, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर 2 संघामध्ये नाणेफेक होत आहे. वेताल कोपर आणि गावदेवी वेहले. कॉल कोणाचा असेल? वेहले संघाचा कॉल आहे. छापा असा कॉल आहे आणि मात्र काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश पाटील नाणेफेक जिंकलेले आहे. दुपारचं सत्र आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेण्याचा. फिल्डिंग घेण्याचा निर्णय. फिल्डिंग घेण्यामागे काही खास कारण? हवा नाही काय ना, म्हणजे हवा शांत आहे त्यामुळं उपयोग होईल बॉलरला. एकंदरीत वराल देवी चषक 2025 बद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. चांगलं दरवर्षी त्यांचं चांगलंच आयोजन असं चांगलं देण्याचा प्रयत्न करतात त्या आयोजनामध्ये. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. मंगेश पाटील, तर नाणेफेक हरलेले बॅटिंग करायची आहे, तर समोरच्या संघासमोर किती धावांचं लक्ष असं मनामध्ये सेट केलेलं आहे? सेट असं काय नाही, पण 40 ते 45 पर्यंत. एकंदरीत वराल देवी चषक 2025 याबद्दल काय म्हणाल? आयोजन अति उत्तम आहे, ग्राउंड पण चांगलं आहे. तर तुम्हा दोघांनाही विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर वेताल कोपर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद
उमेश पाटील आजच्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेक जिंकून वेताळ कोपार संघानं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गावदेवी वेले संघाला आमंत्रण दिलेले आहे. नक्कीच माजी केंद्रीय मंत्री चषकाचा उपविजेता संघ मातोश्री 40+ चाविंद्रा या संघानं काय कमालीची फलंदाजी या सामन्यातून केलेली आहे. संजयभाई म्हात्रे यांच्या संघाच्या अगेन्स्ट तब्बल धावा 78 बनवल्यात. या स्पर्धेतून सर्वात मोठी धावसंख्या देखील मातोश्री चाविंद्रा संघाने आपल्या नावे कोरलेली आहे. आणि खास करून आज सुदाम पाटील चांगले लयमध्ये आहेत. तब्बल 38 धावांची वेगवान खेळी त्यांनी खेळलेली आहे. त्यानंतर चांगली साथ दिली सकाराम असतील, दिलीप सरसनं सुरुवात केली होती. पहिले चिनू षटकार ठोकला होता. बघूया संजयभाई म्हात्रे यांचा संघ देखील हार मानणारा संघ नाहीये. हे ताकदवान आणि बलवान संघ म्हणून या संघाच्या नावाचा देखील दबदबा आपण 2023-24च्या हंगामामध्ये पाहिलाय. तब्बल 9 अंतिम ट्रॉफीज या संघाने उचलल्यात. ही ताकद गावदेवी भादवड संघाची आहे. एका वर्षामध्ये तब्बल 9 ट्रॉफी उचलणारा हा संघ नक्कीच अगदी आमच्या सर्व लाडक्या पाहुण्यांचं देखील आपण करूया. वरलदेवी चषक 20-25 मध्ये सहर्ष स्वागत. 24 चेंडूमध्ये 79 धावा बनवण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण मैदानामध्ये जोडी पाहतोय संतोष तरे आणि यशवंत तरे. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. स्ट्राईकला संतोष तरे आहेत, नॉन स्ट्राईकला यशवंत तरे. गोलंदाजीसाठी मला वाटतं सुदाम पाटील. नक्कीच आमचे सकाराम पाटील एक चांगले समालोचक आहेत. रामशेठ पाटील यांचा संघ आपण पाहतोय. दिलीप पाटील या संघाचे संघनायक आहेत. आज सुदाम पाटीलनं या स्पर्धेतून अगदी चांगली फलंदाजी केलेली आहे. जयहनुमान पोगाव आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकाचा हा उपविजेता संघ राहिला होता. बंद्रामारुती कल्लेर संघाने ती ट्रॉफी उचलून संघटनेमध्ये टॉप 1 वर रँकिंग नंबर 1 वर संघाला ठेवलेले आहे. 4 अंतिम विजेतेपद बंद्रामारुती कल्लेर संघाने पटकवलेत. सुदाम पाटील सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना राऊंड द विकेट ना आलेत. सुदाम पाटील ज्याच्या बॅटमधून 78 मध्ये 38 धावा आपण पाहिलेत वैयक्तिक. आणि पहिला चेंडू अगदी विकेट टू विकेट मारा केला. चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. लेगबायच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव गावदेवी भादवड संघाच्या फलकावर. नक्कीच गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं तर द्वारकानाथ पहिल्या ओव्हरमध्ये 23, शैलेश म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, संजय म्हात्रेनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि मच्छिंद्र म्हात्रेनं चौथ्या ओव्हरमध्ये 21. हा यशवंत तरेचा क्लास. चेंडू सीमापार येतोय चौकार. चांगला फटका. अगदी हायलाइट क्रिकेट खेळावा लागेल. भादवड संघाला या सामन्यातून आपली नौका
जर विजयाच्या दिशेने न्यायचे असेल तर चौकार आणि षटकारच मारावे लागतील, कारण की 24 चेंडूमध्ये 79 धावा इथे बनवायचे आहेत. आमचे हरीश चौधरी अगदी सामन्याकडे बारकेने पाहते, तिथे गोलंदाजांची धुलाई आहे. आज सामना होईल जर्मन सारंगावच्या अगेन्स्ट. या स्पर्धेचा आयोजक संघ वरालदेवी ताडाली आणि जर्मन सारंगाव. कालच्या गटातून हा एक सामना आपण आज खेळणार आहोत. काम 25. बघूया कोणाचं काम 25 होईल. आज वरालदेवी मातेचा वार आहे, शुभ मंगळवार. नक्कीच एक सिंगल धावाली. धावसंख्या 6. इथे चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. संतोष तरेंच्या बॅट मधून ही पहिली सिंगल आलेली आहे. सुदाम पाटील सध्या चांगली लयमध्ये आहेत. पोगावच्या स्पर्धेपासून सूर गवसलाय सुदाम पाटीलला. अगदी आपण रेग्युलर मध्ये सुदाम पाटील खूप नाव ऐकलंय, मात्र 40+ मध्ये थोडेसे थंड होते. आता 4 झालेत. वा, गुड बॉल. काय यशवंत तरेला चेंडू फेकलाय, ताकद लावलेली आहे. शेवटचा चेंडू इथे उडवलाय यशवंत तरे ऑन दी फायर. राम पाटील तिथे उपस्थित होते, मात्र चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार आणि चौकारानं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनलेत. धावसंख्या फलकावर 11. 11 धावा. 11 धावा. सुदाम पाटीलनं आपली जान उचलेली आहे स्पर्धेतून. नवीन गोलंदाज आलेत. सरस सध्या या संघामध्ये दीपक दिसत नाहीयेत. चांगले इष्टरक्षक म्हणून आपण नेहमी ज्या संघाच्या माध्यमातून त्यांना खेळताना पाहिलाय. बघूया हा चेंडू. अगदी संतोष तरेचा ब्रँड, ताकद, षटकार. काय फटका घेतलाय. संतोष तरे यांच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर तो मैदानाच्या आतमध्ये थांबणं कठीण आहे. याच फटक्यांची गरज आहे गावदेवी भादवड संघाला. तो फटका आलाय दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या पोहोचली 17 अंकावर. तब्बल 79 बनवायचे आहेत. मातीची खेळपट्टी. मी कालपासून या स्पर्धेला जॉईन झालोय आणि हरेश, मी कालपासून बोलतोय की गोलंदाजापेक्षा फलंदाजानं या खेळपट्टीचा फायदा उचललेला आहे. नक्कीच अगदी आपण कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर न खेळवता मातीच्या खेळपट्टीवर खेळवतोय. ही क्रीडानगरी नेहमीच फलंदाजांना नंदनवन राहिलेली आहे. चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. दुसरीचा चांगला प्रयत्न होतोय. चांगली कॉलिंग, चांगली चर्चा दोन सहकार्यामध्ये. धाव घेण्यासाठी येस, नो, वेट या 3 गोष्टींची चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आज संजयभाई म्हात्रे साहेबांना भाऊ पाटील सरांना 500 रुपयाचं रोख रक्कम दिलेली आहे. अजून आमचे सुरेश घरत सर बाकी आहेत, सुनील म्हात्रे सर बाकी आहेत. बघूया, भाऊ पाटील यांचा दिवस सुटलेला आहे आज. चांगले त्यांचे आपण इशारे पाहतोय.
बाईंनी सांगितलंय तुम्ही डान्स करा, तुम्हाला अजून पैसे मिळतील. हा फटका स्लॉग स्लिपच्या अंदाजानं. इथे चेंडूला अडवण्याचा भरपूर प्रयत्न झाला, मात्र अखेरकार हा चेंडू गेलाय सीमापार. येतोय चौकार. भाऊ पाटील सर वाट पाहत आहेत, मेरा नंबर कब आएगा. 4 धावेने संघाची टोटल 23. 9 चेंडू मध्ये 23 आलेत. 15 मध्ये 56 अजून बनवायचे आहेत. आणि हा फटका अगदी स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय चांगला फटका. अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये हा चेंडू एका टप्प्याने येतोय. चौकार आलाय. संतोष तरेनं आपले हात खोललेले आहेत. आर या पार जे होईल ते होईल. आता थांबलो तर थांबावं लागेल आणि चाललो तर चालत राहावं लागेल. आणि तेच मंत्र अगदी त्यांनी आता आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय. उकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल असं आता गणित आहे. नक्कीच हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग जरूर झाली. फक्त एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या 28. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर मागे पडले, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात करताना पाहायला मिळाला. प्रतिकार प्रयत्न पाहायला मिळालेत. सरशांचा चेंडू बघूया. इथे सकाराम पाटील नजर हटी दुर्घटना घटी. चेंडू सीमापार लॉंग ऑफ रिझनला हा चेंडू जातोय. 4 धावेने चौकार. नक्कीच अगदी इथे हरेश चौधरी देखील खुश आहेत. 19 जरूर बनवायचे आहेत, मात्र प्रयत्न जोरदार सुरू आहेत. 32 धावा लागलेत 12 मध्ये आणि उर्वरित 12 मध्ये अजूनही 47चं इक्वेशन बाकी आहे. नक्कीच बघूया 12 मध्ये 47. अगदी दोन्ही संघाच्या फलंदाजानं अक्षरशः इथे चेंडूला मारताच ठेवलाय. हरेश पहिल्या 4 ओव्हरमध्ये 78 आणि या दुसऱ्या सेकंड इनिंग मध्ये 2 ओव्हरमध्ये 32 म्हणजे 6 ओव्हरला धावा किती झाल्या बघा. 110 धावा बनलेत 40+ क्रिकेटमध्ये. 6 ओव्हरमध्ये 110. नक्कीच बघूया 75-70+ धावा या खेळपट्टीवर झालेत आपल्या 40+ फॉर्मॅटमधून. 6 ओव्हरमध्ये 110 धावा आलेत. हा एक रेकॉर्ड आहे. संतोष तरे जरूर याची नोंद करतील, कारण की 6 ओव्हरमध्ये 110 धावा बनलेत या मातीच्या खेळपट्टीवर. आता 2 ओव्हरमध्ये 47. आज धावा येत आहेत, धावा बनवत आहेत फलंदाज. बघूया राम पाटील स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळताना. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे राम पाटील साहेब विद्यमान नगरसेवक आहेत. बघूया 12 मध्ये 47. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आसमानी टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. काय फलंदाजी करतायत. अगदी ज्या 78 धावा हरेश दिलेत ना, त्या धावा आता विसरलेत बादवडचे फलंदाज. त्यांना आता त्या 79 फक्त दिसत आहेत की त्या बनवायच्या आहेत. नक्कीच अगदी चांगली फलंदाजी. 13 चेंडू मध्ये धावा बनलेत 38. नक्कीच आर या पार करो या मरो. आमचे मोहनदादा भोईर नेहमी म्हणतात उकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. इथे तेच करावं लागेल. बघूया संतोष तरेला सूर गवसलाय. येणारे फलंदाज देखील ताकदीनिशी मैदानामध्ये उतरतील.
कारण की या सलामीवीरांनी अगदी चांगली भागीदारी 13 चेंडूमध्ये 38 ची केलेली आहे. हा मिस्टाईम फटका आहे, चेंडू हवेमध्ये. राम पाटील प्रयत्न करतायत. वेल 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 खरोखर प्रयत्नांना 100% मार्क्स द्यावे लागतील. असे झेल गोलंदाजांसाठी खूप कठीण असतात, मात्र प्रयत्न अगदी 100% केले होते. जवळजवळ मिडॉनला हा झेल घेण्याचा प्रयत्न राम पाटील यांनी केला होता. चांगले प्रयत्न होते. 2 धावींना संघाची टोटल 40 झालेत. अजूनही 39 बाकी आहेत 10 चेंडू मध्ये. हा फटका अगदी ऑन द कार्पेट चाललाय. बघूया चेंडू मैदानाला गुदगुल्या करत. डीप मिड विकेट रिजनला दुसरी धाव संतोष तरे. अगदी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे सुरेश गरज सरांनी. बघूया आपण जाऊया होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये. इथे 2 पूर्ण की अपूर्ण याचं उत्तर शोधूया. भाऊ सर, पंच भाऊ सर, आपण या टेक्निकल रूम मध्ये या. भाऊ सर आपण यायचं आहे. पंच भाऊ सर, भाऊ पाटील 500 जमा आहेत. घेऊ का पूर्णच्या पूर्ण GST कापून? या लवकर. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फलंदाज संतोष तरे धावचीत बाद. चांगली फलंदाजी केली, चांगली भागीदारी यशवंत तरे आणि संतोष तरेनं केली. पहिल्या विकेटसाठी 15 चेंडूमध्ये धावा बनवल्यात 41. आणि आता आपण मैदानामध्ये पाहतोय रन मशीन ऑफ भादवाड लालचंद तरे मैदानामध्ये येत आहेत. चांगले फलंदाज आहेत. नक्कीच आता चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 38. इथे आता लालचंद तरेला जे काही करायचं आहे ते करावं लागेल. लालचंद तरेमध्ये क्षमता आहे. 26 धावा, 27 धावा संतोष तरेनं ठोकल्या आणि त्यांना चांगली साथ यशवंत तरे देत आहेत. 13 वर 3 चौकार 1 सिंगल. आणि आता मैदानामध्ये आलाय लालचंद तरे. चांगला चेंडू होता, अगदी वाईट यॉर्कर. काय राम पाटील यांनी चेंडू ढकलाय. इथे दुसरीची कॉलिंग आणि फलंदाज यशवंत तरे इज गॉन. इथे नवीन रणनीती गेम प्लॅन बादवर संघाकडून सुरू झालाय. यशवंत तरे यांना देखील इथे धावबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलेले आहे. एका धावीनं संघाची टोटल 42, 42 धावा. वेताल कोपर आणि गावदेवी वेहिले आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या अतिशय चांगला चेंडू. इथे लालचंद तरे यांना बीट केलाय. अगदी डोक्याचा पुरेपूर वापर करून हा चेंडू
राम पाटील यांनी टाकला होता. डॉट बॉल आलाय. लालचंद तरेला डॉट बॉल टाकणं हे साध्या गोलंदाजाचं काम नाहीये. इथे हा फटका अगदी समोर येतोय. लॉंग ऑन रिझनला चेंडू एका टप्प्याने सीमा पार. चौकार. चार धाबीने आता संघाची टोटल 46 वर पोहोचलेली आहे. आणि आता 6 मध्ये 33 डबल 3 79 धावा. बघा सकाराम पाटील यांचं गणित बघा. ते म्हणतात मैदानामध्ये फक्त चेंडू थांबवा. कॅच सुटली तरी चालेल, फक्त चेंडूला शिमारीचे बसून आपल्याला थांबवायचं आहे. 6 चेंडू 33. शैलेश म्हात्रे गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि वेले प्रसंगी फलंदाजी देखील ते नेहमी चांगली करतात. मोठ्या फटक्याने अकाउंट ओपन करताना आपण त्यांना नेहमी पाहिलंय. गोलंदाज गुरु पाटील. चला चला चाविंद्र संघ. राम पाटील साहेब वेल कमी घ्या. दिलीप पाटील, सकाराम पाटील, ऑल टीम, सुदाम पाटील. सामना महत्वाचा जरूर आहे मित्रांनो. आपल्याला इथून अजून 4 सामने खेळवायचे आहेत. कम्प्लिटली 4. अजून 12 मिनिटं झालेली आहेत आणि इथून आपल्याला पुढे 4 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच आयोजकांकडून तुम्ही एक वेळचं जेवण मागा, पण वेल मागू नका. जेवण तयार आहे. वेलकम गावदेवी वेल संघ. चला चला स्पीडअप करा गुरु. पहिला चेंडू इनसाइड आउट. शैलेश म्हात्रेचा क्लास. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. गुरु इथे हा फटका चाललाय ऑन साइडला आणि हा चेंडू देखील चाललाय सीमारेषेच्या भेटीला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार. 8 धावा आलेत. 33 बनवायचे. 4 मध्ये 25. आता चौकारांनी देखील आरेश काय फरक पडणार नाही. षटकारच पाहिजेत आणि षटकार येईल का बघूया. आणि हा मिस टाइम फटका गुरु पाटील स्वतः जज करतायत. वा काय झेल टिपलाय सिलीम इडॉनला. अगदी जसं आपण गोदीमध्ये लहान मुलाला घेतोय असा झेल टिपलाय. सहज साधा सोपा झेल. वेल जज कॅच. सकाराम पाटीलनं सोडलाय मात्र गुरु पाटीलनं पकडलाय हे महत्वाचं आहे. नक्कीच गुरु पाटील देखील माजी नगरसेवक राहिलेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे. आणि राम पाटील सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. आणि आपले संजयभाई म्हात्रे देखील आलेले आहेत बघा मैदानामध्ये. म्हणजे यष्टीरक्षक नगरसेवक, फलंदाज नगरसेवक आणि गोलंदाज माजी नगरसेवक. यस संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी हा पहिला चेंडू आला. डॉट. धावांचा दबाव. सेकंड इनिंग मध्ये हरेश 70 पेक्षा जास्त धावा बनवणं खूप कठीण आहे. कारण की 4 गोलंदाजांपैकी फक्त 1 गोलंदाजानं जरी 2 ते 3 चेंडू डॉट टाकले तरी सामन्यावर पकड मजबूत होते. संजयभाई म्हात्रे ऑन दी फायर. काय फटका खेळलेत. वा. पराभवाचा धावांचा अंतर कमी होईल
आणि संजय भाई यांचं मात्र मनोबल या फटक्याने वाढेल या शंका नाहीये. चांगला फटका अगदी चेंडूला एकाच ॲक्शनमध्ये स्लॉग सिपच्या अंदाजाने फेकलं होतं. संजय भाई मात्र चेंडू विचारतायत म्हणजे अजून 1-2 मारायचे आहेत. फक्त एक चेंडू आहे शिल्लक. नक्कीच अगदी धावा बनलेत 60 धावा बनलेत. 79 बनवायच्या होत्या आणि फक्त आता एक चेंडू म्हणजे 60 धावा बनवल्यात. ताकद आहे बादवड संघाची देखील. आणि हा चेंडू आलाय डॉट. अभिनंदन राम पाटील साहेब ऑल टीम. मातोश्री 40+ चाविंद्राने अडलाग संजयभाई म्हात्रे, संतोषजी तरे, लालचंद तरे, शैलेश म्हात्रे ऑल टीम, गावदेवी भादवाड. दोन्ही संघाचे संघनायक आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. मातोश्री 40+ चाविंद्रा आणि गावदेवी भादवाड. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यांनी फलंदाजीतून बनवले 11 चेंडूमध्ये 38, 1 चौकार 4 षटकार आणि गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या, तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर मिस्टर सुदाम पाटील. चला लगेच वेताल कोपर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. या सुदाम पाटील वेताल कोपर संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी गावदेवी वेले या संघाला आमंत्रण दिलेले आहे. सुदाम भाऊ या, अभिनंदन. नक्कीच रमाकांत चौधरी आज इन एक्शन में. अभिनंदन सकाराम पाटील ऑल टीम. संजय भाई म्हात्रे. चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. प्रवीणजी पाटील आपले अध्यक्ष आहेत, वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली. सुदाम पाटीलांना आपण सामनावीर ट्रॉफी देऊन. जयदीपजी पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व. जयदीप भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी सुदामेला द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला दर्शन चौगुले यांनी स्पॉन्सर केलेली आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ट्रॉफी. अभिनंदन सुदाम पाटील ऑल टीम मातोश्री 40+ चाविंद्रा. चला आपण ऐकूया पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याचं पहिलं सत्र.